가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप तुम्ही सर्वजण खूप छान असाल आणि आपापल्या घरात अगदी सुरक्षित असाल. गेले 3 ते 4 दिवस झाले पुण्यामध्ये कंटिन्युअली पाऊस पडतो. का पाऊस पडतो की काही ठिकाणी अगदी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 11 वाजले 12 वाजलेले आहेत दुपारचे. आणि सकाळी एवढ्या पावसात जाऊन मी भाजी आणली होती आणि पावसामध्ये चांगली भाजी मिळणं खरंच खूप मुश्किल होत चाललेली आहे. कारण पावसामुळे ना सगळ्या भाज्यांना खराब होतात. स्पेशली टोमॅटो हे महाग भेटत आहेत. सध्या टोमॅटोचा जो भाव चालू आहे पुण्यात तो 90 ते 100 रुपये किलो चालू आहे. तर ही भाजी आणल्या अगदी चिखलाने अशी माकलेली होती, बरबटलेली होती. ती आल्यानंतर सकाळी धुवून वगैरे ठेवली आणि सुकायला ठेवली. त्याच्यानंतर हे गाजर गाजराचे जे मी टोक काढते तिथे खाली असं थोडंसं नासल्यासारखं झालेलं होतं. भाज्या एवढ्या व्यवस्थित नव्हत्या, पण गरज आहे त्यामुळं भरून टाकल्या. कारण माहीत नाही किती दिवस पाऊस राहील असाच आणि त्याच्यानंतर ही व्यवस्थित भाजी भेटेल की नाही, त्याच्यामुळे आणून घेतली. तर सगळे जे सॅलडचे असते म्हणजे काकडी, टोमॅटो, बीट हे एकाच डब्यात ठेवून देते मी. आणि मी खूप ट्राय केलं फ्रीजमध्ये नाही का भाजीपाल्यामध्ये मेश बॅग्स भेटतात ते ट्राय केलं. त्याच्यानंतर कापडाच्या पिशव्या भेटतात ते ट्राय केलं. बरंच ट्राय केल्यानंतर मग मी हे प्लास्टिकचे बॉक्सेस आहेत ते ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आणि मग मी ह्याच्यामध्ये सॅटिस्फाय झाले असं म्हणू शकते. कारण खरंच त्याच्यामध्ये जे काही वस्तू भाजी ठेवेल ते अगदी छान राहते. ॲटलिस्ट 8 ते 10 दिवस तरी फ्रेश राहते फ्रीजमध्ये. तसंही कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते, त्यानंतर ते फ्रेश राहत नाही. पण हे डबे मला खरंच उपयोगी पडले असं मी म्हणू शकते. तर हे सगळा भाजीपाला आणल्यानंतर थोडंसं मीठ टाकून ना मग मी सगळं धुवून घेते, सगळा भाजीपाला जो काही मी आणेल तो. कारण बऱ्याच भाजीपाल्यावरती म्हणजे सगळ्याच भाजीपाल्यावरती आजकाल पेस्टिसाइड्स स्प्रे केलेले असतात. त्यामुळं अगदी चांगलं व्यवस्थित धुवून पॅनखाली सुकवून त्यानंतर वापरात घेते. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला घाई असते, मग आपण कधीतरी तसंच घेतो किंवा धुतलं तरी ते ओलं असतं. त्याच्यामुळं एकदमच भाजी आणून सुकवून ती व्यवस्थित स्टोअर केली की कळतंही भाज्या धुतलेल्या आहेत, त्यामुळे लवकर होऊन जातं. तर इथं शिमला मिरची पण मी ह्या डब्यामध्ये नाही का बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते. हे आहेत वांग्यांची जी काढले टोक आहेत ते काढले आणि कारले आहेत. कारले कोणत्या डब्यात बसले नसते, त्यामुळं माझ्याकडे एक कॉटनचा कपडा होता. कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित तर मी रॅप केलं. या प्रकारे हिरवी मिरची आणि कोथिंबीर या प्रकारे ठेवून देते. खाली एक पेपर टॉवेल टाकते आणि वरतून एक पेपर टॉवेल टाकते. कारण काय होतं, मिरची, कोथिंबीर ह्या ज्या पालेभाज्या आहेत ते पाणी सोडतात आणि पाणी सोडल्यामुळे ते लवकर फ्रीजमध्येही खराब होतात. सगळं व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर जो काही भाजीपाला आणला आहे त्यानुसार या आठवड्याचं मील प्लॅन करते. हे मला उपयोगी पडतं आहे, खरंच खूप उपयोगी पडतं. कारण बऱ्याच वेळेस भाजीपाला जरी शिल्लक असला ना तरी आपल्याला विचार पडतो की काय करावं, स्वयंपाक काय करावं. त्यानुसार मग मी अगोदरच मील प्लॅन केल्यानंतर अगोदर रात्रीची तयारी किंवा रात्रीची जी तयारी असेल ती सकाळी करायची, सकाळची तरी रात्रीची तयारी करायची. या पद्धतीने मला करायला सोपं पडतं. त्यामुळं जो काही भाजीपाला आणला आहे त्यानुसार मी मील प्लॅन करून ठेवते. आणि त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर स्वच्छ करायला घेतली. कोथिंबीरीचे अगोदर खालचा बूड काढून घेतलेला होता, कारण तो पूर्ण चिखलाने खराब झाला होता आणि परिणाम घर पण घाण होतं चिखलामुळे. आणि आत्ता वाजलेले आहेत 1 आणि दुपारच्या जेवणाची तयारी सुरू आहे. तर मी काय केलं होतं, अगोदरच ही डाळ भिजू घातली होती
बरं, ही डाळ आहे मिक्स डाळ, याला पंचमेल डाळ पण म्हणतात. सगळ्या प्रकारच्या डाळी असतात. ही डाळ बनवायच्या अगोदर थोडा वेळ भिजू घालावी लागते, कारण वेगवेगळ्या डाळी असल्यामुळं प्रत्येक डाळीची शिजण्याची जो टाईम असतो तो वेगवेगळा असतो. त्यामुळं एक अर्धा पाऊण तास मी ती भिजू घातली होती आणि आता मी ती कुकरला लावते. कुकरमध्ये बस मी डाळ टाकली, हळद, मीठ आणि वरतून थोडंसं तेल आणि टोमॅटो टाकला आहे. तेल आणि मीठ आणि हळद टाकल्याने ना बराच वेळेस नाही कुकर आपण लावल्यानंतर तो असा बाहेर येतं पाणी आणि त्याचा परिणाम असा होतो की गॅस ओटा आणि गॅस सगळं घाण होतं. हे ट्राय करून बघा. अजिबात बाहेर तुम्ही भात लावलेला असो किंवा कुठलीही डाळ लावलेली अजिबात पाणी येत नाही. फक्त थोडंसं तेल आणि हळद टाकायचं, बाहेर पाणी येणार नाही. सो बरं, प्रत्येक घरामध्ये आय थिंक एक ना आवडती भाजी असतेच आणि आमच्या घरामध्ये ती भाजी आहे भोपळा. भोपळा ना अजिबात आमच्या घरात आवडत नाही, कोणीही आवडीनं खात नाही. तर काय करावं, कारण खाणं तर आहेच, पौष्टिक आहे. तर यावेळेस मी ना भोपळ्याची वड्या बनवते. मी बस भोपळा किसून घेतला आहे. मोठा जो ग्रेटर असतो, मोठ्या ग्रेटरने किसून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी धना पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे, थोडा गरम मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ असेल तर ठीक, नसेल तर थोडंसं तांदूळ घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेऊन सुद्धा ते टाकू शकता. तांदळाचं पीठ मॅन्डेटरी, कारण तांदळाचं पीठ नाही टाकलं तर मग तो कुरकुरीतपणा वड्यांना येणार नाही. आपण भोपळ्याच्या वड्या करतो आहे त्याच्यामुळं. आणि यामध्ये पाणी बिलकुल जात नाही, कारण भोपळ्याला ऑलरेडी भरपूर पाणी सुटलेलं असतं. त्याच्यानंतर मी टाकते बेसन. बेसन पण या हळूहळू हिशोबाने टाकायचं, कारण पाणी टाकायचं नाही म्हणल्यानंतर ज्या पाण्यामध्ये जेवढं भोपळ्याचं पाणी असेल तेवढं पाण्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं बेसन पीठ टाकावं लागेल. इथे मी जवळजवळ 2 कप बेसन लागलेले. मी 1 भोपळा घेतलेला होता आणि जी कन्सिस्टन्सी जी आहे बॅटरची ही अशा प्रकारे झाली पाहिजे. तर इथे मी कोथिंबीर चिरून टाकली आणि दुसरीकडे जे आहे, ज्या स्टीमरमध्ये मला ही वडी स्टीम करायची तर त्याला व्यवस्थित तेलाने कोट करून घेतलं, जेणेकरून वडी खाली चिकटणार नाही. आणि त्यानंतर हे जे मिक्सचर आहे ह्या ताळ्यामध्ये स्प्रेड करून घेईन. आणि येस, कोणतीही गोष्ट स्टीम करताना थंड पाण्यात लगेच ठेवायची नाही, त्याने काय होतं स्टीम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अगोदर पाणी उकळू द्यायचं, त्याच्यानंतर जी काही वड्या वगैरे स्टीम करायच्या आहेत ते ठेवायचं. तर इथे मी जे तेलाने घी केलेलं होतं त्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवते आहे. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해 널 사랑해서 널 좋아해서 그랬던 거라 난 생각했어 말하지 않아 तर डाळीला 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि डाळ जी आहे ना अगदी छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी इथे डाळीसाठी जी काही चॉपिंग लागते ती करते. तर इथे मी हिरवी मिरची वापरत नाही आहे डाळीसाठी, लाल मिरची जी असते ती वापरते, जे धुवून व्यवस्थित कट करून घेतले, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदासुद्धा बारीक चिरून घेते मी. 가슴이 떨려와 자꾸 미안 네 앞에만 서면 난 너만 보면 이게 아닌데 내 맘은 그게 이런 게 아닌데 예쁘게 말하고 싶었지만
있지만 내 맘이 들킬까 난 겁이 나서 차라리 들켜서 내 맘을 네가 알아챘어야 해 널 사랑해서 널 좋아해서 ओके, या डाळीमध्ये मी एक सिक्रेट मसाला टाकते, तो आहे सुहाना मीठ मसाला. तुम्ही चिकन मसाला जो टाकू शकता. याने डाळीची जी टेस्ट आहे अमेझिंग लागते, इन्हॅन्स होते आणि एक वेगळा फ्लेवर येतो. कधी पण ट्राय करून पहा ही ट्रिक या मसाल्याने. या डाळीची कन्सिस्टन्सी आहे शक्यतो थोडीशी घट्ट ठेवायची. खूप पातळ ही डाळ चांगली लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची ही डाळ खूप पौष्टिक असते, कारण सगळ्या प्रकारच्या डाळी याच्यामध्ये असतात. याला पंचमेल डाळ म्हणतात, मिक्स डाळ म्हणतात. आणि डाळ झालेली आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी ॲड करते मी. याने सुद्धा वास आणि टेस्ट छान होते. आणि तोपर्यंत माझी वडी पूर्ण शिजली होती, तुम्ही पाहू शकता. इथे मी थोडीशी ओली म्हणजे गरम गरम असतानाच कट केलेली होती, त्यामुळं थोडंसं कटिंगला मला प्रॉब्लेम येत होता, कारण मला जेवण करायला उशीर होत होता. त्याच्यामुळे इथे मी डीप फ्राय करत नाही, इथे मी शॅलो फ्राय करते. माझ्याकडे ग्रिल पॅन आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी हे करून शॅलो फ्राय करून घेते, कारण डीप फ्राय शक्यतो मी टाळते, नाही जास्त तेल खाता मी त्याच्यामुळे. आणि इथे पाहू शकता एकदम सोनेरी रंग येईपर्यंत मी शॅलो फ्राय केला आहे. आणि ही होती माझी आजची थाळी, दुपारच्या जेवणाची थाळी. मस्त बाहेर पाऊस पडतो आहे. आतमध्ये गरम गरम वडी, पंचमेल डाळ, चपाती आणि त्यानंतर थंडगार कोशिंबीर. आणि त्याचसोबत माझ्याकडे एक मिरचीचं लोणचं होतं, ते घेवलं आहे मी. आणि अशा प्रकारे आजचं माझं जेवण होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके गाईज, बाय. परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. 아직도 사랑은 난 서투른가 봐 엇갈려버린 참 슬픈 너